नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। परीक्षा फार जवळ आलेली आहे आणि पुढच्या वर्षांची पण परीक्षा लवकरच आहे, म्हणजे 6 महिन्यांच्या आतमध्ये लगेचच आपली 2026 ची पूर्व परीक्षा सुद्धा होणार आहे। 2025 ची पूर्व परीक्षा आता काही दिवसांवरती आहे। आपल्या सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे। याच्या आधी आपण खूप साऱ्या परीक्षा दिलेल्या आहेत, मात्र आपले मार्क्स 40 च्या पुढे जात नाहीयेत। मग हे 40 मार्क्स आपल्याला कसे मिळतात, तर मी आपण त्याच्याबद्दल 1 मिनिट बोलूया की आपण खूप जास्त अटेम्प्ट करतो एकतर, किंवा आपण खूप जास्त कमी अटेम्प्ट करतो। तर मला असे खूप जास्त विद्यार्थी माहिती आहेत जे की परीक्षेमध्ये खूप कमी अटेम्प्ट करतात, म्हणजे 70 80 इथपर्यंतच अटेम्प्ट करतात। अगदी 70 पर्यंत ते अटेम्प्ट करतात आणि त्यांना असं वाटतं की आमची ॲक्युरेसी खूप जास्त आहे आणि त्यांची ॲक्युरेसी जास्त आहे असं त्यांना वाटतं आणि मग ते 70 पर्यंत अटेम्प्ट करतात, 75 पर्यंतच फक्त पेपर अटेम्प्ट करतात आणि जे त्यांनी अटेम्प्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्क्स त्यांचे जातात आणि मग जे आपल्याला ॲक्युरेट आहे असं वाटत राहतं नेहमी, तर ते सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये चुकतं जेव्हा आपल्याला आन्सर की आपल्या समोर येते तेव्हा। आणि मग आपले जे मार्क आहेत हे आपले मार्क मग आपले 40 पर्यंतच मार्क जे आहेत हे येऊन थांबतात आणि या मार्कांपासून म्हणजे 40 पासून तुम्हाला 60 पर्यंत गेल्याशिवाय कुठलाही आता परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करता येणार नाही। म्हणजे ॲटलीस्ट तुम्हाला 50 55 57 58 इतक्या मार्कांपर्यंत तरी जायचं आहे। जसं की आता बघितलं आपण ग्रुप सीचा पेपर आहे, तर थोडासा डिफिकल्ट होता, म्हणजे काही प्रश्न आहेत हे काही प्रश्न लेंदी होते आणि मॅथ्स रिझनिंगचा विचार केला तर मग त्या पेपरमध्ये आपला कट ऑफ जो आहे हा कमी आला। म्हणजे आपल्याला कुठपर्यंत जर पेपर कठीण आहे तर तिथं आपल्याला 55 च्या खाली येऊन जमणार नाही आणि जर पेपर सोपा आहे तर तिथं आपल्याला 60 च्या खाली येऊन जमणार नाही। म्हणजे 50 आणि 60 च्या पुढे इतकेच मार्क तुम्हाला काढायचे आहेत। म्हणजे तुम्ही पेपर कितीही डिफिकल्ट येऊ द्या, 50 च्या वरती तुम्हाला मार्क आलेच पाहिजेत। पेपर कितीही सोपा आला मग आपल्याला 60 च्या वरती मार्क आलेच पाहिजेत। म्हणजे जिथे काही सगळे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसोबतच तुम्हाला राहावं लागणार आहे जर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायचे आहे। दुसरी गोष्ट, आतापर्यंत तुम्ही 1 वेळा 2 वेळा 3 वेळा परीक्षा दिलेल्या असतील, तर तुम्ही एक इतकासा सिंपल विचार करायला पाहिजे की मी 2 वर्षांपासून परीक्षा देतोय आणि जर माझे गेल्या वर्षी 35 मार्क होते, 40 मार्क होते, 45 मार्क होते आणि या वर्षी माझे तेवढेच मार्क आहेत किंवा माझे मार्क 50-55 झाले नाहीयेत, तर म्हणजे माझ्या अभ्यासाची काहीतरी पद्धत आहे ही चुकतीये, हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे या एमपीएससी मध्ये काय होतं मुलांचं, की मुलं इतकी रिजिड होऊन जातात, म्हणजे मी जे बघतेय माझा अनुभव सांगते की मुलं इतकी रिजिड होतात की त्यांना कितीही वेगळ्या पद्धतीने की असा अभ्यास करून बघा, असा अभ्यास करून बघा, असा अभ्यास करून बघा, कितीही वेगवेगळ्या पद्धतीने जरी आपण सांगितलं तरी ते त्यांच्याच पद्धतीने अभ्यास करतात। ते इतके रिजिड झालेले असतात की त्यांना त्यांचा कम्फर्ट झोन जो आहे हा सोडायचा नसतो। त्यांना जी त्यांची रटाळ पद्धती आहे वाचायची तशीच करायची असते। त्यांना प्रश्न सोडवायचे नसतात, त्यांना आयोगाचे पेपर सोडवायचे नसतात, त्यांना मॅथ्स रिझनिंग टाइम लावून सॉल्व्ह करायचं नसतंच आणि त्यामुळे आपण याच सगळ्या 40 च्या ट्रॅपमध्ये अडकून बसतो आणि मग 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली तरी सुद्धा आपले मार्क 40 45 50 च्या पुढे जात नाहीत। आणि याच्यावरती काय आपल्याला करता येईल की जेणेकरून आपले मार्क हमखास 55 च्या पुढे गेले पाहिजेत, तरच आपण कुठलीही प्रिलिम्स आता पास होऊ। जर पेपर कठीण आला तर, पेपर सोपा आला तर आपल्याला 60 च्या पुढेच पाहिजेत, मग ते 5 6 7 8 मार्क आरामात आपले पुढे वाढून जातात जेव्हा पेपर थोडा सोपा असतो तेव्हा। पण पेपर कितीही कठीण आला तरी 50 च्या खाली जर आपण आलो तर मात्र कोणतीही स्पर्धा परीक्षांमधली कुठलीच प्रिलिम्स असू देत, मेन्स असू देत, आपण पास होऊ शकणार नाहीत। ओके, सो 40 च्या पुढे जर आपले मार्क जात नाही तर आपल्याला काय आणि कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फोकस करायचं आहे जेवढे काही आयोगाचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, ज्याच्यावर आयोगाने आतापर्यंत वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्या घटकांवरती तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे। जसं की आपण जर सब्जेक्ट वाईज आपण आधी घेऊया, जर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासाला घेऊया, तर इतिहासाचं जर आपण घेतलं तर आयोगाने काय काय विचारलंय वारंवार, तर आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचा आहे। सायन्सचा विचार केला तर आयोगाने काय काय विचारलेलं आहे वारंवार त्याच्यावर फोकस करायचा आहे। त्याच्यानंतर आयोगाने भूगोल आहे, भूगोलामध्ये काय काय वारंवार विचारले त्याच्यावर फोकस करायचा आहे। त्याच्यानंतर पॉलिटी आहे, पॉलिटीमध्ये आयोगाने काय काय विचारले त्याच्यावर फोकस करायचा आहे। इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यात वारंवार काय विचारले त्याच्यावर फोकस करायचा आहे। मग तुम्ही म्हणाल असं की मॅडम जे वारंवार विचारलेलं आहे त्याच्यावरच फोकस करायचा का? हो, आधी त्याच्यावरच फोकस करायचा। मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप अभ्यास कसा करायचा आहे तर ते मी एका पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे 2026 च्या स्ट्रॅटेजीमध्ये,
पण इथे तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे आणि मुलं कशी चुकतात सो त्याच्याबद्दल आपण बोलूया. जॉग्रफी आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि सायन्स आहे. सो मुलं कशा पद्धतीने चुकतात आणि कसा त्यांना तो भाग कसा क्लिअर त्यांचा होत नाही आणि कसे त्यांना कमीच मार्क कायम मिळतात सो त्याच्याबद्दल आपण बोलू. की पॉलिटी आहे, पॉलिटीचे असे काही स्पेसिफिक घटक आहेत की आयोग त्याच्यावर 6 ते 7 प्रश्न हमखास विचारणारच आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत टॉपिक. मग ते कोणते टॉपिक आहेत? राज्यपालाचा टॉपिक आहे, सगळी जी महत्वाची कलमं आहेत ते आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, आपली जी मूलभूत हक्क आहेत ते आहेत, राष्ट्रपतींचा चॅप्टर आहे, संसदेतले काही घटक आहेत, केंद्र राज्य संबंध आहेत, ज्या आणीबाणीच्या तरतुदी आहेत, त्याच्यानंतर घटना दुरुस्ती आहे, महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत, त्यानंतर जे महत्वाचे खटले आहेत त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. 1909चा कायदा असेल, 19चा कायदा असेल, 35चा कायदा असेल, 1861चा कायदा असेल, तर हे आपल्याला माहिती आहे की हे आपल्याला येणार आहे. पण तरी पण आपण ते परफेक्ट करत नाही. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट कराल तेव्हा तुमचे 7 मार्क, ॲटलिस्ट 7 मार्क, अभ्यास करताना स्टेप बाय स्टेप अभ्यास करा. एकदम मला पॉलिटीमध्ये एक मिनिट, मला पॉलिटीमध्ये 15 पैकी 15च आले पाहिजेत हे लगेचच पॉसिबल नाहीये. जेव्हा आपण सुरुवातीला अभ्यास करतोय आपले मार्क वाढत नाही तेव्हा हे पॉसिबल नाही. सो तुम्हाला स्टेप बाय स्टेपच अभ्यास करायचा आहे. आधी तुम्हाला ते घटक क्लिअर करायचे आहेत की मला 7 मार्क माझे कन्फर्म झाले, 7च्या खाली मी येणारच नाही, असे 7 मार्क माझे कन्फर्मच झाले पाहिजेत किंवा 7 झाले. आपण सॉरी मी 10 पैकी घेते, 15 पैकी घेऊया. सो माझे ॲटलिस्ट 10 मार्क, 9च घ्या, 10 पण जाऊ द्या, 9च मार्क घ्या. म्हणजे 9 ते 10 मार्क माझे शुअर शॉट झाले. मला 15 पैकी 15 नाही काढायचेत आता सध्या पॉलिटीमध्ये, मला 10 मार्क किंवा 9 मार्क शुअर शॉट मिळवायचे. हिस्ट्रीचा विचार करतो तेव्हा हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न आपल्याला येतात, मला 6 ते 7च माझे कन्फर्म झाले पाहिजेत. मग 6-7 साठी काय काय करणार? जेवढ्या काही महत्वाच्या सामाजिक संस्था आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. असहकार चळवळ आहे त्याच्यामध्ये काय काय झालं महाराष्ट्रात तो अभ्यास करायचा. सविनय कायदेभंग आहे महाराष्ट्रात काय काय झालं त्याचा अभ्यास करायचा. आपण कंबाईन बद्दल बोलतो. त्याच्यानंतर छोडो भारत चळवळ आहे महाराष्ट्रात काय काय झालं त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर क्रिप्स मिशन असेल, शिमला परिषद असेल, त्याच्यानंतर ऑगस्ट ऑफर असेल, लिन लिथिगो असेल, राजाजी फॉर्म्युला असेल, कॅबिनेट मिशन असेल, क्रिप्स असेल आणि मग माउंटबॅटन योजना असेल. ह्या सगळ्यांच्या तरतुदी मला माहिती पाहिजेत. सगळी वृत्तपत्र मला माहिती पाहिजेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत, बॉम्बे असोसिएशन असेल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असेल, ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, सार्वजनिक सभा असेल, डेक्कन असोसिएशन असेल, हे सगळं मला माहिती पाहिजे. प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, हे सगळं मला माहिती पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या काही क्रांतिकारी संघटना आहे त्या क्रांतिकारी संघटनांचे सगळे संस्थापक आणि त्या क्रांतिकारी संघटना कधी कधी स्थापन झाल्या, कुणी कुणी स्थापन झाल्या हे मला माहितीच पाहिजे. कामगारांच्या चळवळी, साम्यवादी चळवळी हे मला माहितीच पाहिजेत. ब्राह्मणेतर चळवळ ही मला माहितीच पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, टिळक आहेत, सावरकर आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, लाला लजपतराय आहेत, यांची माहिती मला माहितीच पाहिजे. झालं. सो हे झालं की तुमचे 6 ते 7 मार्क कन्फर्म होतात. याच्या खाली तुम्ही जाणारच नाही, याच्या खाली मार्क घ्यायचेच नाहीयेत. इतका व्यवस्थित, हे जे आत्ता मुद्दे म्हणालो इतक्याचाच व्यवस्थित अभ्यास करायचा. त्यानंतर जॉग्रफी आहे, जॉग्रफीमध्ये सुद्धा सेम. जॉग्रफीमध्ये जर आपल्याला 15 प्रश्न येणार असतील किंवा 10 प्रश्न येणार असतील, पेपरमध्ये बघून घ्या तुम्ही, तर समजा की 10 प्रश्न येणार आहेत तर मला 7 मार्क माझे कन्फर्म करायचे. जर 15 प्रश्न येणार आहेत तर मला 10 मार्क माझे कन्फर्म करायचे. 10 पैकी 7 मार्क कसे कन्फर्म करायचे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग आहे. सो महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग मला माहिती पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या सीमा मला माहिती पाहिजेत. मग नैसर्गिक सीमा असू देत किंवा राजकीय सीमा असू देत, कोणकोणत्या बाजूच्या राज्यांना कोणते कोणते आणि किती किती जिल्हे लागून आहेत ते मला माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्या ज्या नैसर्गिक सीमा आहेत, म्हणजे गाविलगड टेकड्या कुठे आहेत, अकराणी कुठे आहे, धुळ्याच्या ठिकाणी कुठले आहे, सातपुडा पर्वत कुठे आहे, तुमची जी हिरण्यकेशी नदी आहे, तेरेखोल नदी आहे, सगळं कुठे आहे, तेरेखोल खाडी आहे कुठे आहे हे मला माहिती पाहिजे. त्यानंतर जेव्हा नदी प्रणालीचा विचार करतो तेव्हा नद्या महत्त्वाच्या आणि त्यांच्या सगळ्या उपनद्या मला माहिती पाहिजेत. सगळे जलविद्युत प्रकल्प, सगळे अणुविद्युत प्रकल्प, सगळी अभयारण्य, सगळी पर्यटन स्थळे, सगळे गरम पाण्याचे झरे, सगळे धबधबे, सगळे खनिज संपत्ती. मग खनिज संपत्तीमध्ये लोह खनिज कुठे आढळतं, मॅग्नीज कुठे आढळतंय, बाकीची जी काही खनिज आहेत ती कुठे आढळतात, पर्यटन स्थळं कुठली आहेत महाराष्ट्राची, हा झाला बेसिक अभ्यास. या बेसिक अभ्यासाचे 7च्या 7 मार्क. खाड्या, नदी आणि त्याच्यावरच्या खाड्या, जिल्हे आणि त्याच्यामधले बीचेस किंवा त्याच्यामधली पूर्ण, आयोगाने कायम विचारलं हे सगळं.
हे मला माहितीच पाहिजे, तर माझे 7च्या 7 मार्क शुअर होतील. आणि जर 15 प्रश्न येणार असतील तर माझे 10 प्रश्न शुअर झाले. 15 पैकी 15 घेण्याचा अट्टाहास कधीच करायचा नाही. ना पॉलिटीत, कितीही पॉलिटीमध्ये तुम्ही धुरंधर असलात तरी सुद्धा नाही करायचा. मला 10 मार्क तरी आधी शुअर शॉट मिळवा आणि मग 15 वर जा. आधी तुमचे 10 शुअर शॉट करा, मग तुम्ही 15 वरती जा. इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्स मध्ये 15 मार्क येणार आहेत, तर मला 10 कोणत्याही परिस्थितीत मिळाले पाहिजेत. मग मला एक मिनिट, इकॉनॉमिक्स मध्ये मला 10 मार्क कधी मिळतात? जेव्हा मी सार्वजनिक वित्त व्यवस्थित करतो. मग सार्वजनिक वित्ताचं काय आहे? महसुली खर्च काय, महसुली जमा काय, महसुली जमा जी आहे त्याच्यात कर जमा काय, करेतर जमा काय. महसुली खर्च आहे, या महसुली खर्चामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा ते महसुली खर्च कुठे केला जातो. भांडवली खर्च आहे, भांडवली जमा आहे. मग भांडवली खर्चामध्ये योजना खर्च असेल तुमचा आणि बिगर योजना खर्च असेल तो काय आहे. आणि भांडवली जमेमध्ये कर्ज जमा काय आहे आणि बिगर कर्ज जमा काय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अर्थसंकल्प, त्याची जे प्रकार आहेत ते, आणि अर्थसंकल्प आणि त्याची वेगवेगळी प्रारूप आहेत ती. त्याच्यानंतर मग अनुपूरक, पूरक अनुदानं असतील, अनुपूरक जी अनुदानं जी आहेत ती अनुदानं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं असतील. मग लेखानुदान असेल, पूरक अनुदान असेल, अतिरिक्त अनुदान असेल. ही सगळी अनुदानं आपण का घेतो, कशासाठी घेतो, बजेट हा सगळा शब्द कुठून आला आणि सगळी बजेटची पार्श्वभूमी काय आहे, हे सगळं मला माहिती पाहिजे. जेव्हा मी सार्वजनिक वित्त करते तेव्हा सार्वजनिक वित्त म्हटलं की सगळा हा जो सार्वजनिक वित्त आहे याच्यातल्या जो बजेट आहे हा सगळा बजेट तयार कसा झालेला आहे, पैसे सरकारचे कुठून आले, कुठून गेले, आणि त्याच्यानंतर सरकारच्या हा सगळा पैशाचा जेव्हा जमा खर्च जेव्हा असतो तर त्या सगळ्या जमा खर्चामध्ये तूट कशी निर्माण होते. मग राजकोषीय तूट म्हणजे काय, महसुली तूट म्हणजे काय, तुमची मौद्रिक तूट म्हणजे काय आहे, आरबीआय कडून पैसे घेतले तर कोणती तूट निर्माण होते, महसुली खर्च जास्त असेल, भांडवली खर्च जास्त असेल तर कुठली तूट निर्माण होणार आहे, व्याजामुळे, अनुदानांमुळे कोणत्या तुटी निर्माण होतात. हा सगळा बेसिक भाग आहे, अतिशय बेसिक भाग आहे. एलपीजी, मग एलपीजी मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम म्हणजे काय असतो. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम म्हणजे काय आहे, तुमच्या एलपीजीचा आपण अभ्यास करतो तेव्हा. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खूप सारा आहे, मग ते करायचे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्यातल्या वेगवेगळ्या, जीडीपी म्हणजे काय, एनएनपी म्हणजे काय, एनआयपी म्हणजे काय, एनपीपी म्हणजे काय, एनआय म्हणजे काय, नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय आहे, तुमची उत्पादन पद्धत म्हणजे काय, उत्पन्न पद्धत म्हणजे काय आहे, खर्च पद्धत म्हणजे काय आहे, दारिद्र्य आहे, मग दारिद्र्याची सगळी आकडेवारी, मग तेंडुलकरांची आकडेवारी, रंगराजांची अलगची असेल आणि पीडी ओझा असेल, ह्यांची आकडेवारी जी आहे ती. त्याच्यानंतर मग तुम्हाला पंचवार्षिक योजना करायच्या. मग पंचवार्षिक योजनांमध्ये सोप्पं आहे, काय करायचंय की 7-8च पंचवार्षिक योजना करा, पण त्या परफेक्ट पाठ करा की जेणेकरून तुम्हाला इलिमिनेशन करता येईल, आरामात इलिमिनेशन करता येईल. आपल्याला काही उत्तरं लिहायची नाहीत जाऊन, आपल्याला उत्तरं टिक करायची आहेत. सो तुम्ही त्या पंचवार्षिक योजना करा आणि या सगळ्याच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतर कुठला भाग राहिला, लोकसंख्या. सो भारताची लोकसंख्या आणि लोकसंख्येचे महत्त्वाचे टप्पे जे आहेत, त्याच्यानंतर तुमचं व्यापार तोल आहे, व्यवहार तोल आहे, हे सगळे बेसिक चॅप्टर आहेत, बेसिक, एकदम बेसिक. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर इकॉनॉमिक्सची बॅच आहे आपल्या ॲपवरती. मला वाटतं 100-200 रुपये की 199 रुपयालाच असेल फक्त, पण त्याच्यात सगळं हे डिटेलमध्ये घेतलं. इकॉनॉमिक्ससाठी सांगते मी. त्याच्या सोबतच हे झालं इकॉनॉमिक्सचं. तुम्ही 10 मार्क तर शुअर करा, मग आयोगाला जगातले कुठलेही अहवाल टाकू दे, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं आहे. आर्थिक पाहणीमधला अर्थसंकल्पाचं काहीही आयोगाला विचारू दे, मला काही माहीत नाही किंवा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त माझे 10 मार्क माझ्या अभ्यासाच्या बेसवरती मला माझ्या आवाक्यात आणायचे किंवा मला मिळवायचे. सायन्समध्ये सुद्धा तेच आहे. प्राण्यांचं वर्गीकरण करा, वनस्पतींचं वर्गीकरण करा, संस्था करा, पंचसृष्टी वर्गीकरण करा, अणूची आवर्त सारणी आहे तर अणूची रचना करा, आवर्त सारणी करा, जी वेगवेगळी मूलद्रव्य आहेत मूलद्रव्यांची खनिजं करा, जे वेगवेगळे रासायनिक पदार्थ जे आपण तयार करतो वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून, जसं की पॉलिस्टायरीन वगैरे जे असेल, बेकेलाइट वगैरे जे हे पदार्थ वस्तू जे आपण तयार करतो तर त्या कशा तयार होतात, जी मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांची जी रासायनिक नावं आहेत तर ती कशी आलेली आहेत. सो हा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग तुम्हाला सायन्समध्ये करायचा. वनस्पतींचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, पंचसृष्टी वर्गीकरण, रोग आणि रोगांची कारकं, मग जीवाणू असू दे, विषाणू असू दे, या सगळ्यापासून निर्माण झालेले रोग आणि कारके. इथे तुम्हाला 7 ते 8च मार्क मिळवायचे. बास इतकंच. बघा इथे तुम्ही 9 मार्क मिळवले, इथे तुम्ही 6 मिळवले, 15 झाले, 15 आणि 7 22 झाले किंवा 10. सो हे झाले 15 आणि 10 किती झाले, 25 झाले, 25 आणि 10 किती झाले, 35 झाले, आणि 35 आणि 7 किती झाले, 42 झाले. हे ऍटलिस्ट 45 मार्क तुमचे शुअर करा, शुअर.
शुअर की तुम्हाला गॅरंटी असली पाहिजे की 45 ते 50 तर माझे ॲक्युरेट आहेत, ॲक्युरेट. आणि पुढे मॅथ्स रिझनिंग वेगळं आहे, करंट अफेअर्स वेगळं आहे. मग ऍटलिस्ट तुम्ही इथे तर 45+ तर जा. एवढं सगळं शुअर शॉट करून घ्या. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की माझं हे सगळं कंप्लीट झालेलं आहे, मला 45 मार्क शुअर शुअर येत आहेत माझ्या पेपरमध्ये, तेव्हा मग तुम्ही मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस तर तुम्ही कम्प्लीट करतच आहात. इथं तुम्ही 10 मार्क नाही मिळवू शकत का? फक्त 10 मार्क मिळवायचे आहेत मॅथ्स रिझनिंग मध्ये 20 पैकी तुम्हाला. आणि करंट अफेअर्स मध्ये 4-5 मार्क तर आपण कसेही मिळवतो 15 पैकी. सो हे तर मी सोडूनच देते, मी ह्याचा विचारच नाही करत आहे, कारण हे काय म्हणतो अनप्रिडिक्टेबल आहे एकदमच. मी त्याचा विचारच करत नाही आणि मला ते जमतच नाही. मी असा विचार करते, मला जमत नाही मॅथ्स रिझनिंग, मला जमत नाही करंट अफेअर्स, मला सगळं चुकतं करंट अफेअर्सचं. मी हा फक्त वरच्या बेसिक जे मला माहिती आहे मी फक्त त्याचा विचार करते की मला त्याच्यामध्ये 45+ मार्क कसे मिळवता येतील. ओके, सो अशा पद्धतीने जेवढं महत्वाचं आहे, कमीत कमी मला किती मार्क मिळवता येतील मला तेवढाच विचार करायचा आहे. कळलं? म्हणजे मला शुअर शॉट त्याच्यात किती मार्क घेता येतील मला तेवढाच विचार करायचा आणि तेवढं मला परफेक्ट करायचंय. मग मी काय करणार, मी 45 पर्यंत पोहोचणार. मग मी जेव्हा 45 पर्यंत पोहोचते तेव्हा माझा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढतो आणि माझा कॉन्फिडन्स वाढला की मग मी काय करणार, मग मी मॅथ्स रिझनिंग कडे जाणार आणि मॅथ्स रिझनिंग मध्ये मला 10 मार्क कसे येतील मी एवढाच विचार करणार. मी करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आणि मला विचारायचं आहे 15 पैकी मला 5 मार्क कसे येतील. बस मला इतकाच माझा बेसिक अभ्यास करायचा आहे, याच्यावरच मी 60 पर्यंत पोहोचते. आणि वरचे असं होणार नाही की सगळंच्या सगळं मारलं आणि सगळंच्या सगळं चुकलं. बरोबर आहे ना? आणि असं होणार नाही की सगळ्याच्या सगळा अनोळखी पेपर आला. सो ह्या 60 पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ह्या बेसिक तुमचं अतिशय क्लिअर करण्याची गरज आहे. हे जे तुम्हाला तुमचा हा जो अट्टाहास असतो की मला पॉलिटिक्स 15 पैकी 15च पाहिजेत, हिस्ट्रीत 15 पैकी 15च पाहिजेत, जिओग्राफीत 15 पैकी 15च पाहिजेत, हिस्ट्रीत 10 पैकी 10च पाहिजेत, इकॉनॉमिक्स मध्ये 15 पैकी 15च आले पाहिजेत. नाही, तुम्ही तुमची मिनिमम क्रायटेरिया डिसाईड करा. तो तुमचा ॲश्युअर तुम्ही मिळवा, तो प्राप्त करा तुम्ही. आणि मग त्याच्यातलं जे डिटेल आहे ते नंतर अभ्यास करायचा आहे. तो सगळा अभ्यास हळूहळूच होणार आहे तुमचा. तो तुम्हाला अनुभवामधून येणार आहे, तुमच्या PYQ सॉल्व्ह करण्यामधून येणार आहे, तुम्ही जितके आयोगाचे पेपर सॉल्व्ह कराल त्याच्यामधून तुम्हाला तो येणार आहे. सो तुम्हाला लगेचच येणार आहे का? नाही, हे तुम्ही स्टेप बाय स्टेप चला, स्टेप बाय स्टेप सगळ्या विषयांना सोबत घेऊन चला, तर तुमचं व्यवस्थित होणार आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला मी आत्ता जेवढं काही सांगितलं हे सगळं जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर आपल्या ॲपवर PYQ अनालिसिसची बॅच आहे, त्याची फीज आता खूप कमी आहे कारण एक्झाम जवळ आलेली आहे त्यामुळे. सो तुम्ही 2026ची तयारी करत असाल, 2025ची आता एक्झाम देणार असाल, तरी सुद्धा जेवढे मी आता सगळे मुद्दे सांगितले ते सगळ्या मुद्द्यांचं डिटेल अनालिसिस तुम्हाला ते आतापर्यंत आलेले असो किंवा न आलेलं असो, तुम्हाला येत असो किंवा न येत असो, हे सगळं तुमचं क्लिअर करण्याची खात्री मी तुम्हाला त्या एकाच फक्त बॅचमधून देते, PYQ अनालिसिस बॅच. 18 क्वेश्चन पेपर बॅच आहे ती, तिचं नाव आहे. अजून त्याच्यामध्ये सगळे नवीन पेपर जेवढे होत आहेत तेवढे सगळे आपण त्याच्यात ऍड करतोय. जवळजवळ आतापर्यंत 23 ते 24 पेपर त्याच्यामध्ये त्याचं डिटेल अनालिसिस त्याच्यात झालेलं आहे, ज्याच्यात आपण जेवढे फक्त आपल्या 5 विषयांचे जेवढे वरती लिहिले की नाही तेवढ्याच 5 विषयांचे सगळे PYQ डिटेलमध्ये आपण त्याच्यात घेतलेले आहेत. त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, इतक्या कमी फीजमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात इतकं गुणवत्तापूर्ण म्हणजे क्वालिटी कंटेंट कुठेही मिळणार नाही. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काहीही केलेला असू दे अभ्यास, तो अभ्यास आणि हा अभ्यास याच्यात तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराल. आपलं टार्गेट काय, मला 40च्या वरती माझे मार्क जात नाही. माझं टार्गेट काय आहे की मला फक्त 5 विषयांमध्ये माझ्या मुलांना 50 पर्यंत न्यायचं आहे आणि करंट अफेअर्स आणि मॅथ्सला बाजूला ठेवून मला फक्त GS मध्ये माझ्या मुलांना 50 पर्यंत न्यायचं आहे. हा एकच अट्टाहास, याच्या दृष्टीने आपण हे सगळं जे PYQ अनालिसिस आहे तर ते करत आहोत. त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.